अध्याय 15 गरुड पुराण. भगवंत म्हणतात की हे गरुडा, 14व्या अध्यायामध्ये भगवंताने त्या 5 प्रेताचा कसा उद्धार झाला, प्रेतोआख्यान नाम चतुर्दशाध्याय नमः असा 14व्या अध्याय सांगितलं. आता या 15व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की कलियुगाची कशी थोरी आहे आणि कलियुगामध्ये धर्माचं वर्णन करून भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की हे गरुडा, हे कलियुग 4 युगात अति घोर आहे. पूर्वी प्रेत युगामध्ये मी स्वतः अवतार घेऊन दुष्टाचे निर्दळन करून धर्माची पुनर्स्थापना केली आहे. पण कलीमध्ये मात्र ते काम माझे अंशभूत संत महात्मे व देव करतील. कारण कलीमध्ये मलेच्छ शास्त्रे कुणालाही पापचरणाचे भय नसेल. ब्राह्मण दांभिक बनतील, लोभी होतील व मलेच्छांचे आचरण अनुसरतील. वेदाध्यायन सोडून ते मलेच्छशास्त्र शिकतील. शूद्राची सेवा करतील. तरीही ब्राह्मण ते वंदनीय असे असले पाहिजेत. तीर्थस्थाने आणि ब्रह्मज्ञान याची निंदा करणारे नरकात जातील. पती व पत्नी या दोघात खरे प्रेम नसेल, तसे जर एखाद्या जोडप्यात दिसले तर त्यांच्या मागे स्वार्थ असेल. मैत्री लोभापोटी होईल. प्रजा दरिद्री बनेल. शूद्र व मलेच्छ हे बहुसंख्य होतील. पुष्कळ स्त्रिया स्वेरिणी व व्याभिचारिणी बनतील. पतीशी कांडी मोड घेतील. पती मेला तर दुसरा करतील आणि त्यांना इतरेजण पाठिंबाच देतील. चांगल्या कुळात चोर निपजतील. राजे आपल्याच प्रजेला लुबाडतील. ज्ञान ब्राह्मण दर्व लोभी व विषय वासनांचे गुलाम होतील. आश्रम धर्माचा लोप होईल. संन्यासी आश्रम स्थापित दिखाऊपण करून पुरुष व स्त्रियांना ब्रह्मज्ञानाच्या गप्पा सांगून लुबाडतील. सर्व समाजात भ्रष्टाचार माजेल. पिता पुत्र, पती पत्नी, धनी व सेवक यांच्यात प्रेम भावना राहणार नाही. वरच्या देखाव्याला भरून डोंग्याला साधू व प्रवचन पटूला पंडित म्हणतील. लग्न न करता एकत्र राहतील. द्रव्य कमावणे हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ ठरवेल. वारंवार दुष्काळ पडेल. महापूर येतील. लोभ धरून ब्राह्मण भ्रष्ट होतील. लोभापोटी तीर्थयात्रा करतील. हरिहरांची पूजा करतील. लोकांकडून यज्ञ याग करवितील. शिष्य वर्ग वाढवितील. सर्व समाजात एखादाच स्वधर्माचरणी व सदाचारी असेल. सर्व समाज स्वैराचारी बनेल व अधोगतीच्या मार्गावर धावत सुटेल. यास्तव स्वकर्मच आचरावे आणि नित्य माझे नामस्मरण करीत जावे. त्यामुळे सद्गती प्राप्त होईल. जर तसे मनुष्य कलियुगात वागला नाही तर मात्र 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात तो अनंत काळपर्यंत भरमत राहणार हे निश्चित आहे, असं 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.